अलिबाग रेवस मार्गावर वरसोली फाट्याजवळपास एका मनोरुग्णानं दगडानं या मार्गावरील अनेक वाहनांच्या काचांची तसेच काही घरांवर देखील दगडफेक केली। या प्रकारामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं। ज्या वाहनांचं नुकसान केलंय त्या वाहन मालकांनी त्या इसमाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। हा मनोरुग्ण वाहनांवर दगडफेक करत अलिबागकडून रेवस बाजूला जात असताना दुपारच्या वेळी चोंडी येथील पिंट्या गायकवाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोंडी पुलाजवळ पकडून त्याला मांडवा सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले। यावर मांडवा पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून त्वरित अधिक तपास केला असता तो परप्रांतीय असून बेवारस मनोरुग्ण असल्याचं निष्पन्न झालं असल्याचं पोलिसांनी सांगितलं। यावेळी मांडवा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब त्या मनोरुग्णाला कर्जतच्या सुधारगृहात रवाना करण्याचा निर्णय घेतला। त्याचे दगडफेकीचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। लाकूड मारलाय का तिथे? नाही, डायरेक्ट कडप्पा मारलाय अख्खा। पण तो हा वाटतोय मेंटली हे वाटतंय माणूस। हे बघा, पहिले साईडची फोडली मग पाठची फोडली, त्यांनी एवढं जोरात मारले। कळलाय ना, तू हे कर ना, स्टॉप कर, पॉज कर। नाही, व्हिडिओ चालू राहू दे। तो तुमच्याकडे जाताना पण बघ, इथे बघतो तो वळून येतो आणि त्याला कोणतरी बघितलं असेल तेव्हा तो पळालाय। आधीच्या अँगल मध्ये दिसायची गाडी आणि तो पळायला लागला। मला बोललीस ना गाडी इथे आहे ती, तर मी कॅमेरा माहिती चालेल। फुटेज मध्ये दिसायची। आता काय कर माहितीये, टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।